लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर आज मुंबईत जनजागृती देखील करण्यात येत आहे. पोलिसांच्या मार्फत शिक्षकांना काय सांगतात? हे बघा, की तहान लागल्यावरच विहीर खोलायची हे नसून कायदा आहे, पण कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ह्यानुसार ज्या पद्धतीने एक डॉक्टरवरती सामूहिक बलात्कार झाला आणि ज्या पद्धतीने एका महिलेवरती अत्याचार करत असताना त्या नराधामाने ज्या पद्धतीने महिलेचा उपयोग केला ते निंदनीय आहे. शाळेमधली घटना आहे. शाळेमध्ये जी घटना झाल्यानंतर त्या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यातून कोणते म्हणजे गुन्हा दाखल करत असताना हलगर्जीपणा आला का, अशा घटना दुसऱ्या ठिकाणी घडू नये. ज्याप्रमाणे अफवा फैलत गेल्यानंतर अनेक जे नुकसान झालेलं आहे, आज ज्या शाळेची तोडफोड झालेली आहे, ज्या शाळेतल्या ती शाळा आता कधी उभारणार, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला आजाराच्या अगोदर वॅक्सिन घेणं जसं जरुरीचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये अशा घटना घडू नये ह्यासाठी एखाद्या फक्त पोलीस दलाची ही जबाबदारी नाही, शिक्षणाच्या आमचे संस्थापकांची ही जबाबदारी नाही, लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही, तर ही सामूहिक जबाबदारी आपण समजून आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोलाचा आणि मोठा वाटा कुणाचा असेल तर माझे देशाचे चौथे आधारस्तंभ पत्रकार बंधूंचा आहे. पत्रकार बंधूंनी दोन्ही बाजू ऐकून स्पष्ट भूमिका मांडली तर आपण ह्याच्यातून खूप काही साध्य करू शकता. आणि मला आनंद वाटतोय की आपण सर्व मिळून, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि देशाचे चौथे आधारस्तंभ तुमच्यासारखे पत्रकार जर आपल्या ठिकाणी जागृत आहेत, म्हणून आपल्या भागामध्ये अशा घटना न घडण्यासाठी हा आज कार्यक्रम आयोजित केला होता. काही सांगाल, शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी पत्रकाराला औरवाच्या भाषेमध्ये काल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी त्या वस्तुस्थिती काय होती मी कानाने ऐकलं नाही, मी तिकडे स्वतः हजर नव्हती, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही. परंतु बोलताना आणि हे करताना सगळ्यांनी संयम ठेवावा एवढं मी बोलू शकतो.